श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला, नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला, नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला। सरकारवाडा पोलीस स्टेशन हद्दीत झालेल्या गोळीबार प्रकरणी फरार असलेल्या मुख्य संशयित अजय बागुल याच्यासह त्याच्या 3 साथीदाराला गुन्हे शाखा युनिट 1 च्या पथकानं ताब्यात घेतलाय। संशयितांना कोर्टात घेऊन जात असताना संशयिताने दिली घोषणा, नाशिक जिल्हा कायद्यांचा बालेकिल्ला, नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला, नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला, नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला। जुना गंगापूर नाका फायरिंग प्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी 10 संशयितांना ताब्यात घेतलाय। याआधी 7 संशयितांना अटक करण्यात आली। आज फरार असलेल्या मुख्य आरोपी अजय बागुल, दीपक उर्फ पप्प्या जाधव, सचिन कुमावत या तिघांना अटक करून कोर्टात हजर केलं असता 17 तारखेपर्यंत 5 दिवसांची पोलीस कोठडी दिली। दिनांक 25/9/25 रोजी ही गोळीबाराची घटना घडली होती। या घटनेच्या अनुषंगानं BNS 275/25 BNS 109 म्हणजे जीवे ठार मारण्याचा प्रयत्न यासाठी हा गुन्हा दाखल करण्यात आला होता। यामध्ये आतापर्यंत एकूण 7 आरोपींना अटक करण्यात आली होती। आज नव्यानं 3 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। हे तिघही प्रमुख आरोपी आहेत। यामधला सर्वात मुख्य म्हणजे अजय दिलीप बागुल हा मुख्य आरोपी आहे। याला आज अटक केलेला आहे। याचे 2 जोडीदार जे आहेत त्यातला एक बाब्या उर्फ सचिन सुखलाल कमावत याला अटक केलेली आहे आणि तिसरा म्हणजे पप्या उर्फ दिलीप जाधव याला देखील आज अटक केलेली आहे। या घटनेमध्ये आतापर्यंत एकूण 10 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि पुढील तपास सुरू आहे। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो नाशिक।